कारंजा शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कारंजा शहरी भागातील वार्ड विभागाप्रमाणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त कर्मचाऱ्यांना नियोजित वार्ड अंतर्गत परिसरामध्ये दिनांक 21 जून ते 23 जून या दरम्यान त्या परिसरातील नागरिकांची कोविड-19 आजाराबाबत लक्षणे आहेत किंवा नाही असे आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग कर्मचारी, BLO सहाय्यक व कर्मचारी, अंगणवाडी सेविका हे तपासणी करणार आहे। हा कार्यक्रम राबविण्यासाठी 30 पथके नियोजित केली असून एका पथकामध्ये एक आरोग्य सेवक, एक अंगणवाडी सेविका आणि 2 शिक्षक असे 4 व्यक्ती राहणार आहेत। या तपासणी कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला, पल्स ही तपासणी होणार असून कारंजातील जनतेने या पथकांना संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करा आणि कारंजा शहरातील कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी हातभार लावा अशी माहिती कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी विदर्भ न्यूजला दिली आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।